लावणी कलावंतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली। पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने 13व्या लावणी महोत्सवात एका चढ एक लावण्या सादर केल्या। यावेळी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पठ्ठे बापूराव पुरस्कार प्रदान करण्यात आला। आमदार महादेव बाबर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, शहाजीराव पाटील, तात्यासाहेब नखाते, किरण गोटे, ज्योतिबा उबाळे, मित्रावसन झांबरे, नानी घाटके हे उपस्थित होते। पाटील म्हणाले, लावणी कलावंत हा समाजातून उपेक्षित वर्ग आहे। लावणीला आता लोकाश्रय मिळतो आहे, मात्र या कलावंतांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सरकारनेही पुढाकार घेण्याची गरज आहे। पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेखा पुणेकर यांनी प्रतिष्ठानचे ऋण व्यक्त करून माझा पुरस्कार हा कलावंतांचा सन्मान आहे असे सांगितले। या लावणी महोत्सवात शाहीर बन्सी कांबळे, शाहीर महादेव चौरे छक्कड, बालेघाटी आणि उडत्या चालीवरील लावण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ढोलकीच्या खणखणाट, घुंगराचा छनछनाट, न्यू अंबिका कला केंद्र, चौफुला, सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार आणि संजीवनी मुळे नगरकरांच्या घुंगरू या कार्यक्रमांनी लावणी महोत्सवात बहार आणली।